नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशा न्यूज मध्ये आपले स्वागत. युवक्रांती वडार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सागर चौगुले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात आला. यावेळी सद्गुरू रुग्णालयामध्ये स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले. या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. पावसाळा सुरू झाला असल्यामुळे अनेकांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो आणि आपण पाहिलंय की आता रक्ताचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे सागर चौगुले व त्यांच्या सहकार्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं. या शिबिराला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र राज्याचे वडार समाजाचे मुंबईचे पदाधिकारी खास करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या रुग्णालयात आले होते. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रामुख्याने ते युवा असून आज आपण पाहतोय की धावत्या युगामध्ये आज अनेकांना वेळ मिळत नाही, परंतु ते रुग्णालय सांभाळून आज वडार समाजाच्या युवकांसाठी विविध उपक्रम कसे राबवता येतील, त्यांची प्रगती कशी करता येईल या संदर्भात ते वारंवार सहकार्य करत असतात. सागर साहेबांचा वाढदिवस आज आहे आणि आमच्या शिवक्रांती वडार समाजाचे ते युवाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. आणि हेच आहे की ज्या प्रकारे त्यांचा महाराष्ट्रात काम आहे आणि संपूर्ण ठिकाणी काम आहे समाजकार्यामध्ये, असंच काम त्यांचं राहो आणि उदंड आयुष्य लाभो हेच आम्ही परमेश्वरापाशी प्रार्थना करणार आहोत. युवकांना हेच संदेश आहे की ज्या प्रकारे संपूर्ण ह्या वर्दळाच्या ह्याच्यामधून समाजाला वेळ देणं आजच्या काळात कोण देत नाही, पण असले युवा आणि हे करायला पाहिजे आणि ह्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे की समाजाचं काम आणि इतरही ज्या सामाजिक आहे किंवा पॉलिटिकल ज्या प्रकारे आता त्यांचं जे पुढचं भविष्य आहे ते सुद्धा चांगलं चाललंय आणि त्याच्यानी प्रेरणा घ्यायला पाहिजे. वाढदिवस असल्यामुळे आम्ही मुंबईवरून इथे त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. आम्ही हे त्यांचं जे वैभव आणि हे काम त्यांचं जे कार्य आहे आमच्या शिवक्रांती मी वडार महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे, पण आज जे कामाची त्यांची पद्धत आहे त्यामुळे आम्ही त्यांना शिवक्रांतीमध्ये मुंबईचा युवाचा अध्यक्ष केलेला आहे महाराष्ट्राचा. तसंच ते पुढे ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही ते शुभेच्छा द्यायला आलो की त्यांचं जे काम करायचं कार्य करायची जी पद्धत आहे ते त्यांना असंच पुढे पुढे नेत राहावं आणि ह्यांचं म्हणजे आता भविष्य पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही इथे येऊ सगळे आमचे पूर्ण समाज ह्यांना नगरसेवकच्या ह्या रूपात आम्ही त्यांना बघू, हेच शुभेच्छा आजच्या दिवशी यांना देऊ शकतो. धन्यवाद. घणसोली परिसरामध्ये सहयोग सामाजिक संस्थेचं खास करून सहयोग अनाथालय ही संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना त्या ठिकाणी आणलं जातं, त्यांचं संगोपन केलं जातं, त्यांची चौकशी केली जाते. हे कोण आहेत, कुठले आहेत, प्रथम त्यांच्या परिवाराचा ते शोध घेतात. जर परिवाराचं त्याच्या कोणी सापडलं नाही तर मात्र त्यांना अनाथमध्ये ठेवतात. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. महाराष्ट्र शासनाला त्याची माहिती दिली जाते आणि त्याच्यानंतरच ठिकाणी ते त्यांचं संगोपन करतात. त्या ठिकाणी सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की 3 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतची मुलं त्या ठिकाणी आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना शिक्षण दिलं जातं, त्यांची सेवा केली जाते. आणि हाच गाभा पकडून सागर चौगुले यांनी त्या ठिकाणी त्यांचा या सर्व अनाथ मुलांच्या उपस्थितीमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. आपण सामाजिक उपक्रम राबवत असताना कुठेतरी याचं भान ठेवलं पाहिजे. अशा अनाथ विद्यार्थ्यांना आपल्याकडून मदत दिली पाहिजे, हीच भावना ठेवून सागर चौगुले त्या ठिकाणी गेले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केक कापला आणि त्या दिवसाचं त्यांना जेवण सुद्धा दिलं. आणि हे जेवण देत असताना ते स्वतः त्यांना भरवत होते, त्यांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करत होते. आपण जरी आपल्याकडे पैसा असला तरी सुद्धा तो चांगल्या मार्गी लागला पाहिजे आणि म्हणून तो उपक्रम त्यांनी राबवला.
अस्मिता आणि आज सागर दादाचा बर्थडे होता. तर आज त्यांनी केक आणि जेवण आम्हाला दिलं, तर त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू. आज सागर दादाचा बर्थडे, त्यानिमित्ताने आम्हाला त्यांनी बिर्याणी आणि केक हे सगळं आणून दिलं, त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आता तुझ्या बाजूला एक लहान बाळ आहे, तर तुझ्या बाजूला जर काय सांगशील त्याच्याबद्दल? तो खूप चांगला आहे. तो अभ्यास करतो, थोडं थोडं जेवतो, तो मस्ती तू करतो. तो तुझ्याच बाजूला का बसला? सांग ना. तो मला मम्मी बोलतो. आज सागरदादांचा बर्थडे आहे, तर ते आमच्या सर्वांमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला बिर्याणी केक दिला आणि भरपूर आम्ही सगळे भरपूर खुश आहे. चौगुले साहेबांचा वाढदिवस आहे निमित्ताने या ठिकाणी मुलांना हे केलं, काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम तर सहयोग सामाजिक संस्था अंतर्गत इथून सहयोग अनाथालय आम्ही जो स्टार्ट केला आहे. अनाथालय हा शब्द तर आम्हाला या मुलांनाही पटत नाही, पण ज्याप्रमाणे एक प्रथा आहे किंवा एक गव्हर्नमेंटने जे डिसिजन दिलं आहे त्याप्रमाणे आम्ही हा शब्द चालवतो. आणि आज सागरदादा इथे आले. सर्वप्रथम सागरदादा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सागरदादा जसे इथे आले, ह्या आधी पण आम्हाला सागरदादा भेटले होते जयंतीच्या कार्यक्रमात, तेव्हा पण त्यांचा खूप सपोर्ट झाला होता आम्हाला. आणि त्यांनी आमचे मुलं पोचेपर्यंत वाट बघितली होती की केक कट करायचंय पण आपण मुलांसाठी थांबूया. आज मुलांना जे काही जेवण वगैरे त्यांनी दिलं आहे आणि जे काही ते करतायत आणि त्यांच्याबद्दल जे काही आम्ही कार्यरत ऐकून आहेत ती सर्व गोष्टीला खूप सहकार्य करतात. तर असं इच्छा करतो की ते नेहमी आमच्यासाठी, दुसऱ्यांसाठी, सर्वांसाठी असेच सोशल वर्क करत राहावा. आणि जे तुम्ही कार्य करता त्यासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि असाच सदैव तुमच्या सोबत, आमच्या सोबत राहू द्या. तर खूप खूप धन्यवाद. हॉस्पिटलमध्ये सागर सर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित केले होते व या ठिकाणी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. माणुसकी ठेवणं चेहऱ्यावर हसू, संकटातही दाखवता धैर्याचा वसा. पद मोठं असलं तरी मन मात्र साधं, प्रत्येक माणसाला देता आपलेपणाचं नातं. जनतेचा घेतला तुम्ही ध्यास, अनेकांच्या मनात निर्माण केला विश्वास. तुमचं नेतृत्व प्रेरणा देतं, प्रत्येक पावलांवर पुढे जाण्याचा मार्ग देतं. तुमच्या सर्व पूर्ण होऊ देत इच्छा आकांक्षा. सागर सर, तुम्हाला सर्व स्टाफ कडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मेरा नाम खुशबू यादव है। मैं सदगुरु हॉस्पिटल में काम करती हूँ। आज हमारे सर का जन्मदिन है। सर को हार्दिक हार्दिक शुभेच्छाएं। आज के दिन सर ने हमारे हॉस्पिटल में शिविर, हेल्थ केयर आयोजन किया था और रक्तदान भी आयोजन किया था। हमारे हॉस्पिटल की तरफ से और हमारे स्टाफ की तरफ से सर को हार्दिक हार्दिक शुभेच्छा।